मध्ये काय आहे काकी, तर या ठिकाणी भात तयार झालेला आहे आणि इथे आपले काका आहेत तर तिथे उसळ तयार करतात हे बघा. आणि त्यानंतर तिकडे जाऊ आपण बघू काय करतायत ते. नमस्कार मित्रांनो, मी रशीद चव्हाण. मी स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर रशीद चव्हाणच्या नावाने आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. आज दिनांक 26/12/2023 रोजी आज आहे दत्त जयंती. या दत्त जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ मठ अणाव पालवाडी या ठिकाणी कार्यक्रम आहे, तर तो पाहण्यासाठी आपण चाललो आहोत. तर तिकडचे कार्यक्रम कुठचे आहेत ते पाहूया. तर सकाळी 8 वाजता श्री दत्त याग आहे, त्यानंतर 12:30 वाजता महाआरती, 1 ते 3 महाप्रसाद आणि ठीक संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत शिवाजी इंग्लिश पंततिट्टा या मुलांचा संगीत गाण्याचा कार्यक्रम आहे. आणि बरोबर ठीक 7 वाजता विधी संगीत हे नाटक आहे, ते पाहण्यासाठी आपण चाललो आहोत. या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर आता आपण चाललो आहोत थेट मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला. मंडळी, आता आपण बसलोय श्री स्वामी समर्थ मठ अणाव पालवाडी या ठिकाणी. आणि स्टार्टिंगलाच इथे आजचा कार्यक्रम आहे, काय काय त्याची इथे लिहिलेलं आहे इकडे. आणि आता आपण आतमध्ये जाऊ, दर्शन घेऊ. तर मंडळी, सकाळी 8 वाजता दत्तयाग झालं, तर त्याचं आपल्याला महत्त्व पटवून देत आहे. तर आपलं नाव सांगा थोडं. मिलिंद रघुनाथ जोशी. ओके, तर हे आपल्याला दत्तयागबद्दल थोडीशी माहिती सांगतायत. नमस्कार. आजचा जो दिवस आहे तो सर्वत्र दत्त जयंती असा हा उत्सव साजरा केला जातो. आणि दत्त जयंती म्हणून आजच्या या मार्गशीर्ष पौर्णिमेचं महत्त्व फार आहे. मग या जे पालव कुटुंबीय आहेत आणि स्वामी समर्थांचे भक्तजन आहेत की त्यांनी असं ठरवलं की इथं दत्तयाग करावा. आता दत्त जयंतीचा उत्सव असल्यामुळे म्हणून सकाळपासून आतापर्यंत 8 वाजता सुरू झाला तो दत्तयाग. आत्ता थोड्या वेळात पूर्ण होतील. तर तो दत्तयाग त्या दत्तदेवतेचे काही मंत्र आहेत, त्या मंत्रानं आम्ही 1000 हवन असं केलेलं आहे. आणि यज्ञ करण्यामागचा एवढाच हेतू असतो की यज्ञात भवती पर्जन्यः आणि पर्जन्यात अन्नसंभवः. यज्ञ याग केल्यानंतर
यथायोग्य पद्धतीनं या भूमीवरती सुवृष्टी होईल आणि सुवृष्टी झाल्यानंतर चांगल्या प्रकारचं अन्न पिकेल अशी धर्मग्रंथात किंबहुना अशी वैशिष्ट्यपूर्ण या यज्ञाची फलनिष्पत्ती आहे आणि आध्यात्मिक आणि भौतिक समाधान या यज्ञातून सगळ्यांना प्राप्त होतं. स्वामी समर्थांची कृपा होते म्हणजे नक्की काय होतं की आपल्यावरची संकट ती प्रत्यक्ष देवयन कोण परिहार करत नाही, तर त्या संकटांना सामना करण्याची ताकद आपणाला स्वतःला मिळाली पाहिजे. म्हणून आणि गाव चांगल्या प्रकारानं गुण्यागोविंदानं नांदला पाहिजे, एकोपात आणला पाहिजे आणि याच्यातून आपल्या या एकंदरीत हिंदू धर्माची वृद्धी झाली पाहिजे. अशासाठी हे सार्वजनिक स्वरूपाचे यज्ञ आयोजित केले जातात. तर अशा ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की दत्तयागबद्दल थोडीशी आपल्याला माहिती सांगितलेली आहे. तर धन्यवाद सर. धन्यवाद. आता या ठिकाणी महाप्रसादाची तयारी आता होणार आहे. तर तिथे आता ह्या टोपामध्ये काय काय आहे ते बघूया. ह्या टोपामध्ये काय आहे काकी? तर या ठिकाणी भात तयार झालेला आहे आणि इथे आपले काका आहेत तर तिथे उसळ तयार करतात हे बघा. आणि त्यानंतर तिकडे जाऊ आपण बघू काय करतायत ते. तर इथे खीर चालू आहे बनवत आहेत आणि त्यानंतर काका ह्या टोपमध्ये काय आहे? तर इथे डाळ झालेली आहे तयार आणि अशा तऱ्हेने हे सर्व मंडळी इथे जेवणाची तयारी चालू आहे इकडे. आणि त्या साईडला सुद्धा महिला मंडळी तिथे आहेत तर ते काम चालू आहे इकडे. आता थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होणार आहे इकडे. ते मंडळी इथे आतमध्ये थांबणार आहेत आणि बाकीचे सर्व जे मंडळी आले ते इकडे आरतीसाठी बाहेर थांबलेले आहेत इकडे.
धन्यवाद.
हे नवीन चंद्र पालव, समस्त पालव कुटुंबीय मंडळी, भक्तजन मंडळी, महाजन मंडळी, उपासक मंडळी, अधिकारी कर्मचारी वर्ग मंडळी, तुम्हा देवतांच्या चरणकमलाच्या ठिकाणी आज या दत्त जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं अनन्य भावे शरण प्रार्थना करतात, विनंती करण्याचा हेतू असा तुम्ही देवी शक्ती, बुद्धी, प्रेरणा, तुम्हा देवतांचा आशीर्वाद, वाडवडिलांची कृपा, त्याप्रमाणे आपल्या स्वधर्माबद्दल असलेली तळमळ याला अनुसरून तुम्ही जी काही प्रेरणा दिली की आजच्या दिनी दत्त जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं एकत्रित तुम्हा देवतांच्या चरणकमलाच्या ठिकाणी यथा सांगोपांग अशा तऱ्हेची दत्त याग रूपी सेवा व्हावी, हा जो काही मनात सद्विचार होता, हा सद्विचार त्याचप्रमाणे आजच्या दिनी फलद्रूप करण्यासाठी तुम्ही देवता कटिबद्ध हो. हे नवीन चंद्र पालव त्यांची धर्मपत्नी, कुटुंबीय मंडळी, भक्तजन यांच्यातर्फे सकाळी सुरुवात केल्यापासून आतापर्यंत संग्रहमग, सांगोपांग, वास्तुयाग, ग्रहयाग सहित दत्तयाग रूपी सेवा पुष्प, तुलसीपत्र, बिल्वपत्र, भगवंता स्वामी समर्थ महाराज तुम्हा देवतांच्या चरणकमलाच्या ठिकाणी ब्राह्मणादिकांच्या सहाय्यानं, भक्तजनांच्या सहाय्यानं, कुटुंबीय मंडळींच्या सहाय्यानं समर्पित केलेल्या ते मान्य करून घ्या. आता आरती झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात 5-10 मिनिटात महाप्रसादाला सुरुवात होईल आणि जे बाहेर होते थांबलेल्या आरतीला ते आता तुम्ही दर्शन घेत आहेत इकडे. आणि आता जेवणाची पंगत बसलेली आहे इकडे पहिली, या साईडला पण आहे आणि ह्या साईडला सुद्धा आहे. त्या ठिकाणी आरती आणि महाप्रसाद झालेला आहे आणि आता बरोबर ठीक 5 वाजता शिवाजी विष्णू पंतुरतिठा ह्या मुलांचं संगीत गाण्याचा कार्यक्रम आहे, तर तो पाहण्यासाठी आपण आता येणार आहोत. बरोबर ठीक 5 वाजता भेटूया डायरेक्ट.
नाही कळला वेगा नाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा गोडी लावली ती जेवढी पराठकर यांच्या गोड आवाजाने. त्यांच्या असंख्य प्रचलित भजनांपैकी एक भजन म्हणजे धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुराया. हे गीत सादर करते साक्षी बालव. नमस्कार मित्रांनो, आता फायनली लॉग इन करायची वेळ झालेली आहे. तर तुम्ही आजची व्हिडिओ बघितलं असाल की दत्त जयंतीनिमित्त आज आपण गेलो श्री स्वामी समर्थ मठ अणाव पालवाडी या ठिकाणी. पहिल्यांदा आपण दर्शन घेतलं, त्यानंतर बरोबर ठीक 12:30 वाजता श्रींची आरती झाली. दत्तयाग सुद्धा होतं, पण दत्तयागचं महत्व आपल्याला भटजी काकांनी पटवून दिलेलं, तेही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. दुपारी 1 वाजता महाप्रसादाचा आम्ही लाभ घेतला आणि बरोबर ठीक 5 वाजता
शिवाजी इंग्लिश स्कूल पंतदेठा येथील मुलांचा संगीत गाण्याचा कार्यक्रम होता, तोही त्यांनी उत्तमरित्या सादर केलेला आहे. तोही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनल हर्षद चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.